Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 17 of mathematical logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे जे 4 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत हे 4 क्वेश्चन 2024 मधले आहे, वेगवेगळ्या शिफ्ट मधले. तर सर्वात आधी आपण आपला फर्स्ट क्वेश्चन सोडवूया. तर तो आहे ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ p implies r is f and p by conditional q is f. Then the truth values of negation p or q implies p or negation q and p and negation q implies negation p and q are respectively. आणि इथे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत त्याबद्दलचे. बघा इथे आपल्याला सर्वात आधी एक प्रकारे गिवन दिलेला आहे. ओके, या गिवन आपल्याला गिवन दिलेला आहे p implies r हे f आहे म्हणते आणि p by conditional q हे सुद्धा f आहे. ओके, देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ, त्यानंतर आपल्याला एक स्टेटमेंट्स दिलेले आहे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, त्यांची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज काढायला सांगितलेली आहे. तर सर्वात आधी जे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशन वरून आधी आपल्याला p, q आणि r च्या व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागेल आणि ज्या व्हॅल्यू आपल्याला मिळणार त्या व्हॅल्यू आपल्याला या दिलेल्या फॉर्म मध्ये, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला पुट करून आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज त्यांच्या काढायच्या आहेत. तर बघा सर्वात आधी आपण जे दिलेलं आहे त्यावरून आपण आधी त्यांच्या व्हॅल्यूज काढून घेऊया. तर बघा आपल्याला दिलेलं आहे p implies r. आता implies साठी आपल्याला माहित आहे काय असते implies मध्ये. t implies f असेल तेव्हाच आपल्याला हे f मिळत असेल, अदरवाइज इट इज t असते. हा रिझल्ट आपल्याला माहित आहे. या रिझल्ट वरून आपल्याला इथे समजते की p हा t असायला हवा आणि r हा f असायला हवा, तेव्हाच आपल्याला इथे व्हॅल्यू ही f मिळणार. म्हणजे इथे आपल्याला मिळालेला आहे p इक्वल टू t आणि r इक्वल टू f. हे आपल्याला व्हॅल्यूज ह्या मिळालेल्या आहे या गिवन वरून. ओके, आता नंतर पहा p बाय कंडिशनल q आहे. आता इथे p ची व्हॅल्यू आपल्याला इथे t मिळालेली आहे, ती आपण इथे पुट करूया. बाय कंडिशनल q इज इक्विव्हॅलंट टू f. आता बाय कंडिशनल मध्ये जेव्हा tt असेल तेव्हा आपल्याला f मिळत असते. ओके, जेव्हा t असेल तेव्हा आपल्याला t मिळत असते. ओके, म्हणजे आता इथे f दिलेला आहे, म्हणजे इथे q ची व्हॅल्यू ही आपली f येणार. म्हणजे t बाय कंडिशनल f असणार तेव्हाच इथे रिझल्ट f येणार, म्हणजेच हा रिझल्ट सॅटिस्फाईड होणार. म्हणून आपल्याला इथे q ची व्हॅल्यू ही f मिळालेली आहे. ओके, म्हणजे p, q, r या 3 गोष्टींच्या व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. तर आपण क्वेश्चन कडे वळूया. आपला क्वेश्चन आहे सर्वात आधी यांनी काढायला सांगितलेली आहे ट्रूथ व्हॅल्यू ही निगेशन p और q implies p और निगेशन q. बघा हा आहे आपला पहिला क्वेश्चन, एक प्रकारे त्यातला सब क्वेश्चन. याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, ट्रूथ व्हॅल्यू. तर बघा आता इथे आपण ज्या व्हॅल्यू आपण आता काढलेल्या होत्या त्या व्हॅल्यू इथे पुट करूया, सबस्टिट्यूट करूया. बघा निगेशन p t आहे और q ची व्हॅल्यू f implies p t आहे और निगेशन f. पहा फक्त आपण या व्हॅल्यू इथे पुट केलेल्या आहे या स्टेप मध्ये. याला आपण थोडं सॉल्व्ह करूया. निगेशन t म्हणजे f और f implies t and t और निगेशन f म्हणजे t. f और f असेल तेव्हा f येणार. आपल्याला हा रिझल्ट माहित आहे, तुम्हाला रिझल्ट माहित असायला हवे तेव्हाच अशा प्रकारचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा t और t म्हणजे इथे येणार t. ओके, हा रिझल्ट आपण आताच लिहिलेला आहे. इथे जेव्हा tf असेल तेव्हाच f, म्हणून इथे आपण t केलेला आहे. आणि अँड साठी tt असेल तेव्हा t, f साठी रिझल्ट घ्यावा लागेल. ff असेल तेव्हा f, इथे ff नाही आहे म्हणून इथे आपण t घेतलेला आहे. बघा म्हणजे पहिल्या याची आन्सर आपल्याला मिळालेला आहे t. आता दुसरा सिम्बॉलिक फॉर्म घेऊया आपण, तो आहे p and negation q implies negation p and q. पहा अशा प्रकारचा आहे आपला क्वेश्चन. ओके, यात सुद्धा आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया ज्या काढलेल्या होत्या. बघा t and negation f implies negation t and f. ओके, पहा फक्त व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केलेले आहे. आता आपण थोडं सॉल्व्ह करून घेऊया याला. बघा t and negation f म्हणजे t implies negation t म्हणजे f and f. आपण फक्त रिझल्ट इथे यूज केलेले आहे
ओके, पहा निगेशन एफ म्हणजे टी, निगेशन टी म्हणजे एफ, आपल्याला त्याला कन्वर्ट करावं लागेल निगेशन असेल तर. ओके, टी हा एफ मध्ये होते, एफ हा टी मध्ये कन्वर्ट होते. आता बघा टी टी म्हणजे इथे टी येणार, एफ अँड एफ एफ आहे अँड मध्ये म्हणजे इथे येणार एफ. आता पुन्हा हा रिझल्ट टी एफ असेल तेव्हा एफ म्हणजे इथे येणार एफ. म्हणजे पहिल्या सिम्बॉलिक फॉर्मचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे टी आणि दुसऱ्याचं मिळालेलं आहे एफ. म्हणजे टी एफ हे आपला आन्सर आहे आणि ते आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर ए मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. यानंतर आपला सेकंड क्वेश्चन. आपला सेकंड क्वेश्चन हा असा आहे, द प्रोपोजिशन negation P or P and negation Q is equivalent to. बघा आपल्याला एक सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे, तो ऑप्शन मधल्या कशाशी इक्विव्हॅलंट आहे हे आपल्याला फाइंड आउट करायला इथे सांगितलेलं आहे. तर बघा सर्वात आधी आपण जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन मध्ये निगेशन P, P अँड निगेशन Q. बघा अशा प्रकारचं आपल्याला दिलेलं आहे. हे कशाशी इक्विव्हॅलंट आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा आता आपण सर्वात आधी या इथे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी लावूया. म्हणजे बघा हे अशा प्रकारे होईल, निगेशन P और P अँड निगेशन P अँड सॉरी इथे और येणार और निगेशन Q. पहा इथे आपण लावलेली आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी किंवा लॉ म्हणू शकतो आपण. ओके, अशा प्रकारे बघा हे थोडंसं आपल्याला सॉल्व्ह करायला इझी पडेल म्हणून आपण इथे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी लावली होती. नाहीतर यावरून आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करता नाही येईल. ओके, पहा इथे पीपी कॉमन आलेला आहे. पहा आता इथे जे आपल्याला एफ साठी कंडिशन माहिती आहे, ऑर साठी एफ एफ असेल तेव्हा एफ येणार. पण इथे या दोघांपैकी एक निगेशन मध्ये आहे. म्हणजे जर आपण दोघांना टी पकडलं तर एक तर एफ येणारच, म्हणून इथे येणार याचा आन्सर टी. बघा आपण इथे लिहूया एफ और एफ असेल तेव्हाच एफ येणार. ओके, इथे एफ हा रिझल्ट येणार नाही, टी येणार या दोघांपैकी एक, म्हणून आपण इथे टी लिहिलेला आहे. ओके, त्यानंतर अँड. आता हे आपण ऍज इट इज लिहून घेऊया, निगेशन P और निगेशन Q. किंवा आपण असंही म्हणू शकतो हे येते कॉम्प्लिमेंट लॉने. ओके, पण लॉ तुम्ही आठवण ठेवण्यापेक्षा जर तुम्हाला हा रिझल्ट आठवण राहिला तर तुम्हाला हे इझी पडेल. कारण आपल्याला या एक्झाम मध्ये कोणता लॉ इथे अप्लाय होता हे विचारलेलं नाही, आपल्याला डायरेक्ट फायनल आन्सर पर्यंत जायचं आहे. ओके, बघा आता पुन्हा इथे निगेशन P और निगेशन Q आपण डायरेक्ट लिहू शकतो बाय आयडेंटिटी लॉ. ओके ओके, तर आपल्याला मिळालेला आहे इथे निगेशन P और निगेशन Q सॉल्व्ह करत आपल्याला या रिझल्ट पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पण जो रिझल्ट आपल्याला यानंतर आपल्याला सॉल्व्ह करता नाही येत हे. ओके, पण हा रिझल्ट आपल्याला ऑप्शन मध्ये दिसत नाही आहे कुठे. ओके, म्हणजे आपल्याला इथे ट्रूथ टेबलची मदत घ्यावी लागेल. ट्रूथ टेबल वरून यासाठी जे एंट्रीज येणार ती एंट्रीज या ऑप्शन मध्ये कोणत्या एंट्रीजशी मॅच करणार त्यावरून आपल्याला आपलं आन्सर मिळणार. बघा आपण कशा प्रकारे काढू शकतो, मी तुम्हाला काढून दाखवते. जसं आपल्याला बघा पूर्ण पीक्यू मध्ये आहे म्हणून आपण पीक्यू मध्ये घेणार आहे. बघा पीक्यू साठी आपल्याला माहिती आहे टी एफ एफ टी एफ टी एफ. ओके, सर्वात आधी आपण यासाठीच्या एंट्रीज काढून घेऊया. म्हणून आपल्याला निगेशन P आणि निगेशन Q या दोघांची गरज पडणार. जर अशा प्रकारे आपण कुठेतरी स्टक झाले आणि आन्सर आपल्याला दिसत नाही आहे जे आपण सॉल्व्ह केलं त्यामधले, तर तुम्ही ट्रूथ टेबलची हेल्प घेऊन तुम्ही आन्सरशी त्याला मॅच करू शकता. ओके, तुम्हाला असे काही प्रॉब्लेम पाहायला मिळेल पुढे. पण पहा निगेशन P म्हणजे इथे एफ एफ टी टी आणि निगेशन Q म्हणजे एफ टी एफ टी. ओके, आता आपल्याला काढायचं आहे निगेशन P और निगेशन Q. बघा हे वाला आपण इथे घेतलेला आहे. ओके, यासाठीच्या एंट्रीज. आता और एफ एफ असेल तेव्हा एफ, अदरवाइज इट इज टी. ओके, आता आपण ऑप्शन नंबर ए चेक करून बघूया. ऑप्शन नंबर ए आहे P अँड निगेशन Q. ओके, पहा P अँड निगेशन Q. ओके, यामध्ये आपल्याला लावायचं आहे टी टी असेल तेव्हा टी, इथे टी. ओके, बाकी सर्व ठिकाणी एफ. पहा या दोघांच्या एंट्रीज मॅच होत आहेत का? नाही, आपल्याला सेम नाही दिसत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए हा इथे कॅन्सल झालेला आहे. आता ऑप्शन नंबर 2 चेक करून पाहूया.
तो आहे पी और क्यू. ओके, पी और क्यू. पहा पी और क्यू, एफ एफ असेल तेव्हा एफ. ओके, इथे एफ आलेला आहे, बाकी ठिकाणी टी. पहा या दोन एंट्रीज सुद्धा मॅच नाही होत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी सुद्धा याचा आन्सर नाही आहे. ओके, आपण सी चेक करून बघूया एकदा. ते आहे पी इम्प्लाइज निगेशन क्यू. बघा अशा प्रकारे. आता पहा पी इम्प्लाइज निगेशन क्यू. ओके, इथून इथे रिलेशन लावायचं आहे तुम्हाला, आणि इम्प्लाइज साठी टी एफ असेल तेव्हा एफ, अदरवाइज इट इज टी. ओके, पहा टी एफ तुम्हाला पहिल्या याच्यात दिसत आहे टी एफ. ओके, बाकी ओके टी एफ, मग बाकी सर्व इथे वेगळ्या एंट्रीज आहे, म्हणजे बाकी सर्व ठिकाणी येणार टी. ओके, आता बघा याची आणि याची एंट्रीज तुम्ही मॅच करून बघा. बघा एफ टी टी टी, एफ टी टी टी, म्हणजे ऑप्शन नंबर सी मधल्या एंट्रीज ह्या आपल्याला जो रिझल्ट मिळालेला होता, ज्या रिझल्ट पर्यंत आपण पोहोचलेले होते त्या रिझल्टशी मॅच होत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ऑप्शन डी सुद्धा चेक करून बघू शकता, पण त्याचा सुद्धा एंट्रीज ह्या मॅच होणार नाही, कारण की आपला आन्सर हे ऑप्शन नंबर सी आहे. ओके, तुम्ही हा क्वेश्चन राईट डाऊन करू शकता किंवा नोट डाऊन करू शकता. यानंतर आपण आपला थर्ड क्वेश्चन बघूया. यानंतर आपला थर्ड क्वेश्चन आहे, लेट एस बी ए नॉन एम्प्टी सबसेट ऑफ आर. Consider the following statement. P whether there is a rational number x belongs to S such that x greater than 0. Which of the following statement is the negation of the statements? Statement P. Okay, हा आहे आपला क्वेश्चन. आणि अशा प्रकारचा सेम क्वेश्चन हा आपण या आधीच्या लेक्चर मध्ये घेतलेला आहे, आणि तो क्वेश्चन हा AIEEE 2010 मध्ये विचारण्यात आलेला होता. ओके, सेम क्वेश्चन आहे, पण हा 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता, म्हणून आपण पुन्हा घेत आहोत या व्हिडिओमध्ये. ओके, तर बघा हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सर्वात आधी जो स्टेटमेंट आपल्याला दिलेली आहे ती स्टेटमेंट आधी आपण राईट डाऊन करून घेऊया. बघा आपली स्टेटमेंट आहे, देयर इज ए रॅशनल नंबर x belongs to S such that x greater than 0. ओके, ही स्टेटमेंट आहे आणि या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन काढायला सांगितलेलं आहे. ओके, तर सर्वात आधी आपण याला थोडं सिंबॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येते. बघा इथे देअर इज म्हणजेच देअर एक्झिस्ट. ओके, हा मॅथमॅटिकल सिंबॉलिक फॉर्म आहे, सॉरी, देअर एक्झिस्ट. ओके, म्हणजे आपण याला असं लिहू शकतो, देअर एक्झिस्ट रॅशनल नंबर x belongs to S such that x greater than 0. ओके, पहा अशा प्रकारे. ओके, आपण हे मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहिलंय, देअर इज ए रॅशनल नंबर म्हणजेच देअर एक्झिस्ट. या दोघांचा जो मिनिंग आहे तो सिमिलर असतो. ओके, तर याचा आपल्याला काढायचा आहे निगेशन. ओके, आता देअर एक्झिस्टच्या अपोजिट आपण फॉर ऑल म्हणत असतो. ओके, फॉर ऑल अशा प्रकारचा सिम्बॉल काढतो आपण, उलटा ए. ओके, फॉर ऑल रॅशनल नंबर. निगेशन म्हणजे आपण अपोजिट करत असतो त्याचा एक प्रकारे, तर आपण देअर एक्झिस्ट साठी फॉर ऑल हे अपोजिट घेऊ शकतो, म्हणून याचं देअर एक्झिस्ट साठी आपण फॉर ऑल इथे निगेशन मध्ये घेतलेलं आहे. पहा, फॉर ऑल रॅशनल नंबर x belongs to S such that. आता बघा इथे x ग्रेटर दॅन आहे, म्हणजे याचं अपोजिट काय होणार, x लेस दॅन ऑर इक्वल टू 0. ओके, अशा प्रकारे आपल्याला याचं निगेशन मिळालेलं आहे. आता पुन्हा आता फॉर ऑल तर आपल्याला दिसत नाही आहे, पण इथे एव्हरी दिसत आहे आपल्याला, म्हणजे या फॉर ऑलचाच अर्थ हा एव्हरी होत असतो. ज्या प्रकारे आपण देअर इज साठी देअर एक्झिस्ट लिहिला आहे आणि देअर एक्झिस्ट साठी देअर इज, हे दोन्ही सिमिलर आहेत, त्याच प्रकारे फॉर ऑल आणि एव्हरी हे सिमिलर आहे, म्हणून आपण इथे अशा प्रकारे लिहूया, एव्हरी रॅशनल नंबर x belongs to S such that x less than or equal to 0. आता हे आपल्याला ऑप्शन मध्ये दिसत आहे का? यस, आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये हे दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. ओके, यानंतर आपण आपला फायनल क्वेश्चन बघूया. यानंतर आपला फायनल क्वेश्चन म्हणजे फोर्थ क्वेश्चन. तर आपला फोर्थ क्वेश्चन आहे, द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द इनव्हर्स ऑफ P implies Q is. ओके, पहा आपल्याला इथे कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द इनव्हर्स ऑफ म्हणत आहे,
म्हणजे आपल्याला सर्वात आधी जे दिलेलं आहे त्याचा इन्व्हर्स काढावा लागेल आणि त्या इन्व्हर्सचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढावा लागेल आणि त्यानंतर त्याला आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. तर बघा आपल्याला दिलेलं आहे P इम्प्लाइज Q. ओके, याचा काढायचा आहे सर्वात आधी आपल्याला इन्व्हर्स. ओके, तर याचा इन्व्हर्स काय येणार? निगेशन P इम्प्लाइज Q. आपल्याला माहित आहे जेव्हा आपण इन्व्हर्स काढतो तेव्हा जर P इम्प्लाइज Q असेल तर त्याचा इन्व्हर्स येणार निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. आता इथे या Q साठी आपण ही होल टर्म घेतलेली आहे म्हणून याचा इन्व्हर्स आलेला आहे निगेशन P इम्प्लाइज Q. आता बघा इथे आपल्याला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द इन्व्हर्स ऑफ, आता इन्व्हर्स तर काढलेला आहे, आता काढावं लागेल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह याचा काढायचा आहे आपल्याला. ओके, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह येणार याचा निगेशन P इम्प्लाइज Q इम्प्लाइज निगेशन P. ओके, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये P इम्प्लाइज जर Q असेल तर आपल्याला निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P करत असतो. ओके, म्हणजे याचा होलचा निगेशन येणार. आपण असं म्हणू शकतो याला निगेशन P. ओके, पहा हा आपण अप्लाय केलेला आहे, इथे अप्लाय केलेला आहे. पहा इथे ऑलरेडी निगेशन होतं म्हणून आपण निगेशन आणखी लावलेलं आहे त्याला दोनदा. आता निगेशन कॅन्सल होणार, इथे येणार P इम्प्लाइज Q आणि इथे येणार P. ओके, तर आपण जो रिझल्ट काढलेला आहे तो रिझल्ट आपल्याला ऑप्शन मध्ये दिसत नाही आहे ऍज इट इज. ओके, तर आपण ज्या प्रकारे क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण हा चेक केला होता ट्रूथ टेबलनी, त्याच प्रकारे इथे सुद्धा आपल्याला ट्रूथ टेबलची यूज घेऊन याच्या एंट्रीज आणि इथे दिलेल्या ऑप्शन मधल्या त्या एंट्रीज कुणाशी मॅच होतात ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल आणि ज्याच्याशी मॅच होणार ते राहणार आपला फायनल आन्सर. तर बघा इथे आपल्याला इम्प्लाइज दिसत आहे. ओके, म्हणजे इथे म्हणजे P इम्प्लाइज P दिसत आहे. इम्प्लाइज P आपल्याला A, B आणि D मध्ये दिसत आहे. म्हणजे या 3 पैकीच आपला आन्सर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर C आपला ऑलरेडी कट झालेला आहे. ओके, तर आपण या A, B आणि D हे 3 ऑप्शन ट्रूथ टेबल व्हाया चेक करून बघूया. तर पहा P Q आणि आपल्याला ऑप्शन मध्ये पहा निगेशन P दिसत आहे म्हणून आपण निगेशन P साठीच्या सुद्धा एंट्रीज काढून घेऊया. T F T F. ओके, निगेशन P F T. आता सर्वात आधी हा रिझल्ट आपण फाइंड आउट करूया. P इम्प्लाइज Q. ओके, त्यानंतर P इम्प्लाइज Q इम्प्लाइज P. ओके, पहा P इम्प्लाइज Q. TF आपल्याला दिसत आहे सेकंड रो मध्ये, TF एकदाच, म्हणजे बाकी सर्व येणार T. आता हा कॉलम आणि हा या इथून इकडे बघायचं आहे आपल्याला, म्हणजे या एंट्रीज कडून इकडे बघायचं आहे. पहा म्हणजे डाव्याकडून उजवीकडे TF आपल्याला बघा इथे दिसत आहे FF थर्ड आणि फोर्थ रो मध्ये, म्हणजे बाकी सर्व ठिकाणी येणार T. आता बघा पुढे, आता ऑप्शन नंबर A चेक करून बघूया आपण. ऑप्शन नंबर A आहे निगेशन P अँड Q. ओके, निगेशन P अँड Q या 2 एंट्रीज अँड TT आपल्याला थर्ड रो मध्ये दिसत आहे बघा, जे बाकी सर्व येणार F. आता यानंतर आहे इम्प्लाइज P. या बघा मी डायरेक्ट लिहित आहे इथे, म्हणजे या ऑप्शन नंबर A निगेशन P अँड Q इम्प्लाइज P यासाठी आपण पाहत आहोत. म्हणजे हा आहे ऑप्शन नंबर A आपण चेक करत आहोत. इथे इम्प्लाइज आहे म्हणजे आपल्याला बघायचं आहे इथून इकडे. ओके, TF आपल्याला दिसत नाही आहे, म्हणजे इथे येणार पूर्ण एंट्रीज येणार T. ओके, इथे आपली आली आहे टॉटोलॉजी. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर A इथे मॅच झालेला नाही आहे. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर A इज द कॅन्सल. या दोघांच्या एंट्रीज पहा टोटली डिफरंट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर A इथे आपला कॅन्सल झालेला आहे. नंतर ऑप्शन नंबर B चेक करून बघूया. ऑप्शन नंबर B मध्ये आहे निगेशन P और Q. निगेशन P और Q F आपल्याला सेकंड रो मध्ये दिसत आहे. ओके, पहा म्हणजे इथे येणार F, बाकी सर्व ठिकाणी येणार T. आता आहे निगेशन P और Q इम्प्लाइज P. ओके,
हा आहे आपला ऑप्शन नंबर बी. निगेशन पी और क्यू इम्प्लाइज पी. आता टी एफ असेल तिथे एफ. ओके बघा टी एफ टी एफ. ओके म्हणजे आखरीच्या थर्ड आणि फोर्थ रो मध्ये आपल्याला टी एफ मिळत आहे. म्हणजे इथे येणार एफ आणि वरच्या 2 रो मध्ये येणार टी टी. आता बघा हा ऑप्शन नंबर बी आणि हे आहे आपली सिम्प्लिफाईड आन्सर हा वाला. ओके या दोघांच्या एंट्रीज पहा टी टी एफ एफ टी टी एफ एफ. म्हणजे या एंट्रीज आपल्या मॅच झालेला आहे. ओके पहा म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. ऑप्शन नंबर डी तुम्ही चेक करून बघू शकता. ऑप्शन नंबर सी तर आपण ऑलरेडी कॅन्सल केलेलं होतं. ओके पहा अशा प्रकारे तुम्ही इथे जर स्टक झाला पहा क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4 हा थोडा सिमिलर होता. आपण दोन्ही याच्यात सिम्प्लिफाईड केल्यानंतर एका पर्टिक्युलर ठिकाणी आपण स्टक झाले होते आणि तिथे आपण ट्रूथ टेबलनी ऑप्शन चेक करून बघितले आणि आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे. नाहीतर तुम्ही जर इथे आला इथपर्यंत सिम्प्लिफाय केला आणि तुम्हाला वाटायचं की बा ऑप्शन मध्ये तर त्याचा आन्सर आहेच नाही, तर तशा वेळेस तुम्हाला ट्रूथ टेबलनी ते चेक करून बघावं लागेल की बा आपला आन्सर आपण जे काढत आहोत ते बरोबर आहे की नाही. ओके नाहीतर तुम्हाला वाटायचं की बा ते चुकीचं आहे. ठीक आहे तर तुम्ही हे 4 क्वेश्चन नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.